मला एक गोष्ट आठवली बसल्या बसल्या. माझा मुलगा 6 महिन्याचा होता आणि मग मी 6ला कामाला जायची सकाळी. 9:30-10ला मिस्टर निघायचे कामाला. तर मला त्याच्या आधी 2 घराचे कामं मी करून यायची. मुलगा लहान असल्यामुळे वाटीमध्ये दूध काढून एक कापसाचा बोळा ठेवून जायची. मिस्टराला बोलायची, जर हा उठला ना तर याला कापसाच्या बोळ्याने दूध पाजा. कारण की आपल्याला जर काहीतरी करायचं असतं ना, परिस्थिती बदलायची असेल ना, तर रिझन नाही द्यावं लागत. द्यायचंच नाही रिझन असलं तरी नाही द्यायचं आहे आपल्याला, कारण की आपल्याला पुढे जायचं आहे. दिवा छोटा असतो पण तो कधी अंधाराला घाबरत नाही, कारण त्याला माहिती असतं मी जळतो म्हणजे उजेड नक्की होणार. तर करत करत जर मी आज केलं नसतं ना, माझा मुलगा आज इंग्लिश स्पीक केला नसता, इंग्लिश लिहू शकला नसता. मला पण इच्छा होती की माझ्या मुलांनी चांगलं शिकावं, चांगल्या शाळेत त्याने जावं, जसाच प्रत्येक आईवडील विचार करतात. थोड्याशा परिस्थितीला घाबरू नका, काहीतरी करू शकतो आपण. प्रयत्न तर करा, कारण की माणूस शरीराने ताकदवर नाही तर आपल्या दिमागाने ताकदवर असलं पाहिजे.